नाशिकमधून बातमी आहे। नाशिकमधील खड्ड्यांवरून फडणवीसांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत। लोकांना कारण सांगू नका, त्यांचं समाधान करा असंही फडणवीसांनी म्हटलंय। महाकुंभ तोंडावर आहे, अधिक गांभीर्याने काम करायचा सल्ला फडणवीसांनी दिलाय। सागर, एनडीटीव्ही मराठीनं ही बातमी लावून धरली। खड्ड्यांचा प्रश्न सातत्याने मांडल्याचं पाहायला मिळालं होतं। नाशिकमधल्या खड्ड्यांचा प्रश्न एनडीटीव्हीनं त्याला वाचा फोडली एक प्रकारे, आणि आता सगळा हा प्रश्न फडणवीसांच्या दरबारी येऊन पोहोचलाय। काय नेमक्या सूचना देण्यात आल्यात फडणवीसांकडनं? नाशिकच्या खड्ड्यांच्या संदर्भामध्ये वारंवार जी नाराजी दिसून येत होती, या संदर्भात आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट दखल घेतलेली आहे। काही वेळांपूर्वी सिंहस्थ कुंभमेळावा जो होतो त्या दृष्टिकोनातनं आढावा बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये नाशिकचे जे खड्डे आहेत तिथले जे यंत्रणा आहेत, काही ठिकाणी महापालिका आहेत तर काही ठिकाणी ग्रामीण भागातल्या रस्त्यांना जिल्हा परिषद आहे जबाबदार। तसंच तिथलं जे प्राधिकरण आहे ते देखील अधिकाऱ्यांना प्रचंड स्वरूपामध्ये झापलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी। कारण की त्यांचं स्पष्ट मत आहे की एकाच वेळी रस्त्यांची कामं सुरू का केली, आणि जर सुरू केली होती तर त्याचा दर्जा चांगला राहिला होता। दुसरीकडे कामाच्यासाठी वाहतूक यंत्रणेवर कुठलाही लोकांना, सर्वसामान्य नाशिककरांना त्रास होणं गरजेचं नाहीये। याच्या पुढच्या कालावधीमध्ये याची तात्काळ दखल घेतली जावी, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कामाचा दर्जा जर योग्य राहिला नाही तर थेट संबंधित कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं जाईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। नक्कीच धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान मंत्री गिरीश महाजनांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिली। खड्डे बुजवण्याची कामं सुरू आहेत असं गिरीश महाजन म्हणाले। कामही सुरू आहेत आणि म्हणून मग अर्धा रस्ता सुरू आहे, अर्धा रस्ता बंद करण्यात आला, एका काम सुरू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी रस्ते पडलेले ही वस्तुस्थिती आहे। नाशिककरांना त्रास होतोय, होणार आहे हे मी आधी सांगितलेलं होतं। माफी दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितलेली होती, पण आता या संदर्भामध्ये अतिशय कडक सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। आपण बघितलं असेल, गेल्या आठवड्यामध्ये 3 दिवस मी नाशिकला ठाण मांडून बसलो होतो। त्या ठिकाणी रस्ते बुजवण्याच्या कामावर स्वतः मी हजर होतो, आमचे सर्व अधिकारी होते, पदाधिकारी होते, आणि 7 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये सगळे रस्ते आम्ही बुजवू असंही मी या ठिकाणी सांगितलं होतं। ते काम अतिशय वेगाने सुरू आहे, जोरात सुरू आहे। येत्या अजून 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये हे सगळे रस्ते या ठिकाणी बुजवले